संगमनेर येथील मार्केट कमिटीमधील संगमनेर विभाग सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित संगमनेर या संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवड नुकतीच संपन्न झाली. संगमनेर तालुक्यातील दूध धंद्याला जन्म देणारी संस्था म्हणजेच संगमनेर विभाग सहकारी दूध उत्पादक संस्था होय. हीच संस्था संगमनेरकरिता संजीवनी आहे. अशी ही संगमनेर विभाग सहकारी दूध उत्पादक संस्था एक अग्रगण्य संस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. या संस्थेमध्ये चेअरमनपदी घुलेवाडीचे सुपुत्र श्री मंगेशजी कांडेकर व व्हाईस चेअरमनपदी समनापूरचे सुपुत्र नामदेवराव शेरमाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या वाटचालीमध्ये सर्व संचालकांचा अत्यंत मोलाचा सहभाग राहिलेला आहे. निवड झालेले चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सन्मान महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. समाजातील सर्वच घटकांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या कामाचे कौतुक केले आहे. यासंबंधी माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब व संस्थेचे मार्गदर्शक हरिभक्त परायण श्री पोपट महाराज आगलावे व इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. पाहूयात सविस्तर. या संस्थेवरती जे बाळासाहेब थोरातांनी माझ्यावरती जे विश्वास दाखवला चेअरमन पदासाठी, मी साहेबांचे आणि सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. संस्थेचा आताच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केलेला आहे. त्यांनी आत्ताच सांगितलं आपल्याला की संगमनेर दूध संघाच्या स्थापनेच्या अगोदर ही संस्था चालू झालेली आहे आणि उत्तरोत्तरेची प्रगती होणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी एकोप्यानं काम करावं असं त्यांनी शुभेच्छा आपल्याला. मी आपले चेअरमन तालुका साहेब, चेअरमन साहेब, चेअरमन यांना आणि त्याच्या संचालक मंडळाला शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर मागे झालं सर लांबून ते मागे झालं मागे सगळे इथे ना सगळ्या ते कुठे दिसतं राऊत. उत्पादक संस्था मर्यादित संगमनेर ही संस्था जवळपास 55 ते 60 वर्षाचा प्रवास या संस्थेचा झालेला आहे. संगमनेर तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी दुग्धक्रांती झाली, त्या दुग्धक्रांतीमध्ये सिंहाचा वाटा उचलण्याचं काम आमच्या या संगमनेर विभागातील संगमनेर खुर्द, घुलेवाडी, सुकेवाडी, कासारवाडी, गुजराळवाडी, हिंबाळे, समनापूर या सगळ्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि हे योगदान देत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय भाव देणं, त्यांच्या दुधासंबंधीतल्या सगळ्या तक्रारी आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम या संगमनेर विभाग सहकारी दूध उत्पादक संस्थेनं अत्यंत प्रामाणिकपणाने केलेलं आहे. अशा या दूध उत्पादक संस्थेच्या नावाजलेल्या दूध उत्पादक संस्थेच्या चेअरमनपदी सन्माननीय श्री मंगेशजी कांडेकर यांची चेअरमनपदी आणि सन्माननीय नामदेवराव शर्माळे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झालेली आहे. अत्यंत उत्तम काम त्यांनी या पाठीमागच्या काळामध्ये संस्थेमध्ये संचालक म्हणून केलेलं आहे आणि त्यांच्या आज नव्यानं चेअरमन व्हाईस चेअरमनपदी निवड झालेली आहे. या दोन्ही चेअरमन व्हाईस चेअरमन यांना आम्ही सर्व संचालक त्यांच्याबरोबर आहोत. त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि अत्यंत उत्तम असं काम या संस्थेच्या सर्व संचालकांच्या वतीनं होईल आणि आपण सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी द्याल. आपण सर्वांना विनंती करतो. संगमनेर विभाग सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या माध्यमातून संगमनेर शहर असेल, संगमनेरची उपनगर असतील यांच्यासाठी आम्ही किरकोळ विक्रीची जे नैसर्गिक दूध आहे, निर्मळ दूध आहे, स्वच्छ दूध आहे याचं काउंटर सेल आहे, त्या ठिकाणी किरकोळ विक्री केली जाते. आम्ही संगमनेरच्या संपूर्ण जनतेला पण विनंती करतो की आपणही आपलं नैसर्गिक दूध, निर्मळ दूध, स्वच्छ दूध संगमनेर विभागच्याच काउंटरवरून घेऊन आपलं नैसर्गिक अशा पद्धतीचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठल्याही प्रकारची भेसळ त्या ठिकाणी नाही आणि आपल्या डोळ्याच्या समोर त्याची तपासणी होते. त्याच्यामुळं लोकांना एक आरोग्यदायी जीवन देण्यासाठी सुद्धा ही संस्था योगदान देते. त्याचप्रमाणे या परिसरातील जे दूध उत्पादक आहे त्यांनी पण या संस्थेची आपली नाळ जोडून आपल्या स्वतःच्या कौटुंबिक आणि इतर बाबीमध्ये सुद्धा सहभाग घ्यावा आणि स्वतःच्या कुटुंबाचा व त्या ठिकाणी प्रगती करण्यासाठीचा योगदान आपण सर्वांनी द्यावं अशी आवाहनही या निमित्तानं मी करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण. सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड करण्यात आली आहे आणि त्यासाठी चेअरमन म्हणून 2 तरुणांना संधी चेअरमन व्हाईस चेअरमनची देण्यात आलेली आहे. मंगेश कांडेकर आणि
नामदेव शर्माळे व्हाईस चेअरमन म्हणून निवड त्यांची करण्यात आलेली आहे. ही सोसायटी जी आहे ती पहिली सोसायटी संगमनेर तालुक्याची दूध धंद्याची आणि तिनं आत्तापर्यंत जे दूध संघ हे जी सुरुवात झाली आहे दूध वाढ झाली यामध्ये पहिलं सुरुवातीचं काम ह्या सोसायटीमार्फतच सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर दूध संघाची स्थापना नंतर झालेली आहे. सहकारातली अत्यंत महत्त्वाची अशी ही संस्था आता 4000 लिटरपर्यंत दुधाचं संकलन करते, दूध उत्पादकांना चांगला भाव देते. आजच्या निमित्तानं मी या आमच्या दोन्ही चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ त्याचा अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आत्तापर्यंत केलेल्या वर्षभर 2 वर्षाच्या कामामध्ये त्यांचं अभिनंदन करतो आहे आणि पुढील कामाकरता सुद्धा कार्याकरता त्यांना सांगितलं 4000च्या पुढं जायचं आहे, आपल्याला 8000वर जायचं आहे आणि जास्तीत जास्त चांगली दूध उत्पादन सेवा करायची यासाठी शुभेच्छा मी इथे देतो आहे.